Hello dear student, welcome in the next part from the chapter Kingdom Animalia, in which we have finished with the 10 different phylums that belongs to the non-chordates. Okay, now for the today's lecture we are going to deal with the 11th number of phylum Chordata. म्हणजे आतापर्यंत आपण जे पाहिलेले होते ते नॉन कॉर्डेटा गटामधले ॲनिमल्स तुम्ही बघितलेले होते. आता आपण कॉर्डेटा ह्या गटामधले ॲनिमल्स बघणार आहे. आता तत्पूर्वी नॉन कॉर्डेट्स म्हणजे नक्की काय हे आपण समजावून घेऊया, किंवा नॉन कॉर्डेट्स कोणाला म्हणायचं, सॉरी कॉर्डेटा म्हणजे काय किंवा त्या ॲनिमल्सची वैशिष्ट्य काय हे आपण समजावून घेऊया. तर कॉर्डेटाचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे द ॲनिमल्स शो प्रेझेन्स ऑफ notochord at least in embryonic condition or embryonic डेव्हलपमेंटच्या दरम्यान तरी ॲटलिस्ट त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असलेला आपल्याला आढळून येतो. नाउ व्हॉट इज दिस नोटोकॉर्ड? ॲक्च्युली द नोटोकॉर्ड इज अ स्ट्रक्चर. सी हियर आय हॅव ड्रॉन दिस स्ट्रक्चर इन दिस animal which belongs to the chordata. This structure it is called as the notochord. And what is notochord? Notochord is flexible rod-like structure with vacuolated cells. Okay, so such a rod-like flexible structure which is present mainly to the डॉर्सल साईड. कुठल्या बाजूला प्रेझेंट असतं? डॉर्सल म्हणजे पाठीमागच्या बाजूला ते प्रेझेंट, म्हणजे पाठीच्या ठिकाणी ते प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येतं. अँड व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ दिस स्ट्रक्चर? दिस स्ट्रक्चर गिव्स काय देतं ते? तर दिस स्ट्रक्चर गिव्स द म्हणजे आपली जी बॉडी आहे त्या बॉडीला म्हणजे वेट मेंटेन करणं, त्याचबरोबर द स्ट्रक्चर गिव्स सपोर्ट टू द बॉडी. बॉडी जी आपली आहे तिला सपोर्ट देण्याचं काम केलं जातं. आणि त्याचबरोबर बॅक मसल्स जे आहेत आपले पाठीचे मसल्स ते त्या कशाला जोडलेले असतात? तर त्या नोटोकॉर्डला जोडलेले असतात. तर असा हा फ्लेक्झिबल रॉड लाईक स्ट्रक्चर जे आपल्या डॉर्सल साईडला प्रेझेंट असतं इट इज कॉल्ड एज दी नोटोकॉर्ड असं त्याला म्हटलं जातं. सो दिस इज फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर रिलेटेड विथ दी फायलम कॉर्डेटा. आता सेकंड कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे रिलेटेड विथ दिस? द ॲनिमल्स आर हॅव्हिंग दे शो द प्रेझेन्स ऑफ काय असतात त्यांच्यामध्ये? गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. सी दे आर हॅव्हिंग गिल स्लिट्स इन द फॅरिंजियल रिजन ऑर इन द नेक रिजन मध्ये त्यांच्या काय प्रेझेंट असतात? गिल स्लिट्स या ठिकाणी. सी दीज आर द गिल स्लिट्स, कल्ले असं त्यांना म्हटलं जातं. तर हे गिल स्लिट्स त्यांच्या नेक रिजनमध्ये किंवा फॅरेंजियल रिजनमध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. नाव द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर रिलेटेड विथ दिस फायलम इज दॅट दे आर हॅव्हिंग डॉर्सल हॉलो ट्युब्युलर nerve cord. See, this is also one more important characteristic feature related with the chordata. They are having dorsal hollow tubular nerve cord त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ह्यांचा जो नर्व कॉर्ड आहे तो कुठल्या बाजूला प्रेझेंट असतो? तर ह्या डॉर्सल साईडला प्रेझेंट असतो आणि तो अशा रीतीने एक्सटेंड झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि तो कसा असतो? इट इज हॉलो. कसा असतो तो? हॉलो, पोकळ असतो तो. आणि अशा प्रकारचा डॉर्सल नर्व कॉर्ड ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर हार्ट इज प्रेझेंट टू द व्हेंट्रल साईड. ओके, या ठिकाणी दाखवलेलं आहे दिस स्ट्रक्चर इट इज ऑफ अ हार्ट. आणि हे कुठल्या बाजूला प्रेझेंट आहे? व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हे मुद्दे मी काय सांगते ते थोडंसं डिफरन्शिएशनच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला सांगते, म्हणजे की हाऊ द कॉर्डेट्स आर डिफरंट फ्रॉम द नॉन कॉर्डेट्स हे तुमच्या लक्षात येईल. आता ह्या ठिकाणी बघा नॉन कॉर्डेट्स हा ॲनिमल ह्या ठिकाणी ते ड्रॉ केलेला आहे. आता या ठिकाणी ही डॉर्सल साईड आहे. ह्या डॉर्सल साईडला त्यांच्या काय प्रेझेंट असते? दे शो पल्सेटिंग डॉर्सल ब्लड व्हेसल. काय प्रेझेंट असते? डॉर्सल ब्लड वेसल प्रेझेंट असते. तसं
कॉर्डेट्समध्ये म्हणजे इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग्स आपल्यामध्ये डॉर्सल साईडला काय प्रेझेंट असतो, नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो आणि त्यानंतर ह्या ठिकाणी काय प्रेझेंट असतो, इट अल्सो शोज ऑर दे अल्सो शो द प्रेझेन्स ऑफ कसा तर हॉलो ट्युब्युलर नर्व कॉर्ड हा कुठल्या बाजूला असतो, डॉर्सल. मग इथे डॉर्सल ब्लड व्हेसल असते, त्याऐवजी आपल्याकडे काय प्रेझेंट आहे, नोटोकॉर्ड आणि नर्व कॉर्ड हे डॉर्सल साईडला प्रेझेंट असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू आउट द बॉडी एक्सटेंड होऊन ह्या ठिकाणी काय असतं तर एनस प्रेझेंट असतं, इथे माउथ प्रेझेंट असतं. आता आपल्यामध्ये किंवा कॉर्डेटा गटामधले जे ॲनिमल्स आहेत त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम इथं एनस मार्फत ओपन होते आणि ह्याच्या पोस्टेरियर साईडला एक्सटेन्शन प्रेझेंट असतं, कशाचं, टेलचं एक्सटेन्शन प्रेझेंट असतं, जे नॉन कॉर्डेट्समध्ये काय असतं ॲबसेंट असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणखीन एक महत्त्वाचा फरकाचा मुद्दा ह्यांच्यामध्ये, हार्ट आपल्यामध्ये किंवा कॉर्डेट्समध्ये कुठल्या बाजूला प्रेझेंट असतं, व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतं. तसं ह्यांच्यामध्ये हार्ट कुठल्या बाजूला प्रेझेंट असतं, दे शो द प्रेझेंट्स ऑफ हार्ट टू द डॉर्सल साईडला प्रेझेंट असलेला प्लांट. सो हे फरकाचे काही मुद्दे आहेत, जसं की आपली जी नर्वस सिस्टीम आहे हॉलो असते, नर्वस सिस्टीम डॉर्सल साईडला ती प्रेझेंट असते. त्यानंतर आपल्यामध्ये हार्ट व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतं, नोटोकॉर्ड आपल्यामध्ये प्रेझेंट असतो, जो की नोटोकॉर्ड नंतर तो व्हर्टिब्रल कॉलमने रिप्लेस केला जाऊ शकतो. त्याचबरोबर नोटोकॉर्ड हा कार्टिलेजिनस मटेरियलने किंवा म्हणजे ज्याला आपण बोनी मटेरियलने म्हणतो त्या प्रकाराने तो बनलेला आढळतो आणि वेगवेगळ्या गटामध्ये जसं इव्होल्युशन होत गेलं त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये कार्टिलेजिनस किंवा बोनी नर्व कॉर्ड किंवा व्हर्टिब्रल कॉलम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळतं. सो दिस इज रिलेटेड विथ द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ अ कॉर्डेटा. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहे की दी क्लासिफिकेशन ऑफ फायलम कॉर्डेटा. हा जो फायलम आहे तो कशा रीतीने क्लासिफाय केलेला आहे. नाव द फायलम कॉर्डेटा इट इज डिवायडेड इंटू एकूण 3 सब फायलममध्ये it is divided into 3 subphyla or phylums as the Urochordata, then it is divided into Cephalochordata and the third one it is referred by the name as Vertebrata. Okay, so phylum Chordata is divided into 3 subphyla, Urochordata, Cephalochordata आणि Vertebrata. हे क्लासिफिकेशन इट इज बेस्ड ऑन नोटोकॉर्ड कुठल्या बॉडीच्या रिजनमध्ये प्रेझेंट आहे त्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलेलं आपल्याला आढळून येतं. आता त्यातलं पहिलं आपण घेऊयात रिलेटेड विथ द युरोकॉर्डेटा आणि ह्याचं एक्झाम्पल आहे इट शोज द एक्झाम्पल्स लाईक हर्डमानिया. It shows the examples as herdmania, then it shows the examples as salpa, doliolum, etc. are the examples belongs to Urochordata. आता युरोकॉर्डेट्स कोणाला म्हणायचं ते लक्षात घ्या. The animals of phylum Chordata from Urochordates are having, see what I am saying, they are having notochord only during embryonic condition or embryonic stage. म्हणजे ह्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड फक्त कधी प्रेझेंट असतो, ज्या वेळेस ॲनिमल एम्ब्रियॉनिक स्टेजला प्रेझेंट असतो. अँड दिस नोटोकॉर्ड इट इज प्रेझेंट इन टेल रिजन. कुठल्या रिजनमध्ये, बॉडीच्या टेल रिजनमध्ये तो प्रेझेंट असतो. हेन्स दे आर हॅव्हिंग नेम युरो मीन्स टेल. तर ह्यांच्यामधला नोटोकॉर्ड कुठं प्रेझेंट आहे, टेल रिजनमध्ये, आणि तो फक्त एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये आढळतो. एकदा का मेटॅमॉर्फोसिस झालं म्हणजे एम्ब्रियॉनिक स्टेजमधून अडल्ट स्टेजमध्ये ॲनिमल गेला की हे नोटोकॉर्ड त्या ठिकाणी काय होतं, लॉस्ट होतो. तो काय होतो तर नष्ट होतो. त्या गटाला काय म्हटलं जातं तर युरोकॉर्डेटा असं म्हटलं जातं. आणि ह्या गटातले प्राणी जे आहेत ते कसे असतात, एक्सक्लुझिव्हली मरीन.
पूर्णपणे हे कुठं आढळतात आपल्याला, तर मरीन वॉटरमध्ये त्यांचा अधिवास असलेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर ह्या ॲनिमल्सची बॉडी कशी असते, बॉडी इज सॉफ्ट, अतिशय मृदू शरीर असतं. हेन्स इट इज कवर्ड बाय अ टेस्ट विच इज कॉल्ड ॲज ट्युनिसिन. ट्युनिसिन आणि ट्युनिसिनने कव्हर केलेली ह्यांची जी बॉडी असते त्या ट्युनिसिन कशाने बनले किंवा ट्युनिसिन नावाच्या प्रोटीनने ते बनलेलं आपल्याला आढळून येतं, म्हणून त्याला ट्युनिक असं सुद्धा म्हटलं जातं. अँड द ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज दी ट्युनिकेट्स. ॲनिमल्सला काय म्हटलं तर ट्युनिकेट्स असं त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर दीज ॲनिमल्स शो द प्रेझेन्स ऑफ, ह्यांच्यामध्ये काय आढळतं की दे शो द प्रेझेन्स ऑफ many gill slits in the pharynx region. पॅरिंग्स रिजनमध्ये त्यांच्या काय प्रेझेंट असतात तर गिल स्लिट्स प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. त्यानंतर या ॲनिमल्समध्ये क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम बघायला मिळते. दे शो क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. द ॲनिमल्स शो क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट कशी आहे, डेव्हलपमेंट इज indirect. Okay, so such a characters are related with the subphylum Urochordata. टेल रिजनमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो जो मेटामॉर्फोसिसमध्ये काय होतो, लॉस्ट होतो. मरीन हॅबिटॅट आहेत, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स आहेत ज्यांचं बॉडी टेस्टमध्ये काय केलेली असते, कव्हर केलेली असते. त्याला ट्युनिक असं म्हटलं जातं, जे ट्युनिसिन नावाच्या प्रोटीनने बनलेलं असतं आणि त्यामुळे त्या ॲनिमल्सला ट्युनिकेट्स असं सुद्धा म्हटलं जातं. गिल स्लिट्स नंबर ऑफ असतात, फॅरिंग्स रिजनमध्ये असतात, क्लोज सर्क्युलेशन आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला बघायला मिळते. नाव द नेक्स्ट सबफायलम सिफॅलोकॉर्डेटा. आता सिफॅलोकॉर्डेटा गटामधले जे ॲनिमल्स आहेत, ॲक्च्युली दीज ॲनिमल्स शो द प्रेझेन्स ऑफ देअर नोटोकॉर्ड एक्सटेंडेड, म्हणजे थ्रू आउट द बॉडी लेंथमध्ये तो एक्सटेंड झालेला असतो. राईट फ्रॉम हेड रिजन अप टू द पोस्टेरियर रिजनपर्यंत एक्सटेंड झालेला असतो. आणि ह्यांचा नोटोकॉर्ड काय होत नाही, इट इज नॉट लॉस्ट, म्हणजे थ्रू आउट द लाईफ काय केलं होतं, नोटोकॉर्ड त्यांच्यामध्ये परसिस्ट असलेला आपल्याला बघायला मिळतो. सच ॲनिमल्स दे आर कॉल्ड ॲज दी, त्यांना काय म्हटलं जातं तर सिफॅलोकॉर्डेट्स असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामधलं एक वेल नोन एक्झाम्पल आहे ॲम्फिऑक्सस. ॲम्फिऑक्सस sorry, or they are also referred by the name as lancelets. ओके, तर आता हे जे ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये आपण काय म्हटलंय, दे आर हॅव्हिंग नोटोकॉर्ड थ्रू आउट द लेंथ ऑफ बॉडी अँड इट इज लाईफ लॉंग. जोपर्यंत ॲनिमल आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये तो नोटोकॉर्ड प्रेझेंट असलेला आपल्याला बघायला मिळतो. हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक फीचर. दुसरं काय, ॲनिमल्स हे पण कसे आहेत, एक्सक्लुझिव्हली मरीन इन हॅबिटॅट असलेले आपल्याला आढळून येतात. आणि कसे असतात, ॲनिमल्स बरीड असतात, म्हणजे जे मरीन सेडिमेंट्स आहेत, म्हणजे पाण्यामधलं जे काही तळ आहे त्या तळामध्ये हे काय असतात, अर्धवट असे बिरीड म्हणजे पुरलेल्या कंडिशनमध्ये ते प्रेझेंट असलेले आपल्याला, मीन्स बरीड इन सेडिमेंट्स. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर काय सांगता येईल आपल्याला ह्यांच्यामध्ये, तर हे जे ॲनिमल्स आहेत ते अतिशय कसे असतात, देअर बॉडी इज व्हेरी स्मॉल और स्मॉल फिशेस लाईक बॉडी, स्मॉल फिश लाईक बॉडी. आणि जनरली लेंथ जी आहे बॉडीची ती 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसतेच. आणि त्या फिशेसनं म्हटलं जातं लॅन्सलेट्स. दे आर रिफर्ड बाय द नेम ॲज लॅन्सलेट्स. म्हणून ह्या गटामधल्या प्राण्यांना लॅन्सलेट्स ह्या नावाने काय केलं जातं तर ओळखलं जातं. त्यानंतर ह्या ॲनिमल्समध्ये नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर तुम्हाला सांगता येईल की द ॲनिमल्स आर हॅव्हिंग दी मसल ब्लॉक्स असतात ह्यांच्यामध्ये, मसल ब्लॉक्स called as the myotomes which are attached with the
नर्व म्हणजे जो नोटोकॉर्ड आहे त्याच्याशी ते काय केलेले असतात, मसल ब्लॉक्स हे जोडलेले, ज्याला मायोटोम्स असं म्हटलं जातं. म्हणजे ब्लॉकच्या फॉर्ममध्ये काय आढळतात, त्यांच्या मसल्स प्रेझेंट असलेले आपल्याला आढळून येतात. त्यानंतर ह्या ॲनिमल्समध्ये जर आणखीन वैशिष्ट्य बघायला गेलं तर दे आर हॅव्हिंग अ टेल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यानंतर यांच्यामध्ये जे आपण फॅरिंजियल हिल स्लिट्स म्हणतो ते पण त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणखीन ह्यांच्यामध्ये सर्क्युलेशन कसं असतं तर दे आर हॅव्हिंग क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेशन, पण ब्लडमध्ये कोणत्याही प्रकारचे पिगमेंट त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतात. तर अशा रीतीने दीज आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स रिलेटेड विथ दी सिफॅलोकॉर्डेटा. एक्झाम्पल आहे एम्फिऑक्सस किंवा लॅन्सलेट्स असं त्यांना म्हटलं जातं. सिफॅलोकॉर्डेटाचं वैशिष्ट्य काय, नोटोकॉर्ड जो म्हणजे बॉडीच्या पूर्ण एक्सटेंड झालेला असतो आणि लाईफ लॉंग तो ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतो. ॲनिमल्स मरीन आहेत, बरीड इन सेडिमेंट्स ऑफ मरीन, स्मॉल फिश लाईक बॉडी विच इज नॉट एक्सटेंडेड मोर दॅन 5 सेंटीमीटर and such a small fishes are called as the lancelets. They show the presence of muscle blocks त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेले आपल्याला बघायला मिळतात. क्लोज्ड टाईप ऑफ सर्क्युलेशन त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं, पण ह्यांच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे ब्लड पिगमेंट्स प्रेझेंट असलेले आढळून येत नाही. आणि आता त्याच्यानंतर द नेक्स्ट सबफायलम विच इज रेफर्ड बाय द नेम ॲज व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटा गटाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या तुम्ही की व्हर्टिब्रेटा हा जो सबफायलम आहे, दिस सबफायलम इट शोज what now the notochord is replaced by vertebral column. लक्षात येतं, व्हर्टिब्रेट्स कोणाला म्हणायचं, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड कशाने रिप्लेस केलेला आहे, व्हर्टिब्रल कॉलमने रिप्लेस केलेला आहे. दॅट कॉर्डेट्स आर कॉल्ड ॲज दी व्हर्टिब्रेट्स असं त्यांना म्हटलं जातं. मग हा जो व्हर्टिब्रल कॉलम आहे इट मे बी कार्टिलॅजिनस फॉर्ममध्ये असेल किंवा तो बोनी फॉर्ममध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग हे जे व्हर्टिब्रेट्स आहेत विच आर म्हणजे की जे काय आहेत तर डेव्हलप्ड ॲनिमल्स, किंगडम ॲनिमॅलियामधले हे ॲनिमल्स ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग आता हा जो व्हर्टिब्रेट्स जे आहेत दे आर अगेन डिवायडेड इन टू द टाईप्स ॲज vertebrates are divided into the types as Agnathostomata, means this subphylum is divided into divisions as Agnathostomata किंवा Agnathostoma आणि Gnathostomata. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन त्यांच्यामध्ये जॉज प्रेझेंट आहेत किंवा नाही. मग पहिली डिव्हिजन जे आहे अग्नॅथोस्टोमॅटा, ह्याच्यामध्ये जे ॲनिमल्स इन्क्लुडेड आहेत त्यांना म्हणजे व्हेरी प्रिमिटिव्ह व्हर्टिब्रेट्स म्हणून ते ओळखले जातात आणि अत्यंत लिमिटेड ही डिव्हिजन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं, अग्नॅथा मीन्स जॉज ॲबसेंट. काय असतं यांच्यामध्ये, जॉज ॲबसेंट असं, म्हणजे जसं आपल्यामध्ये आपण म्हणतो हा वरचा जबडा आणि हा खालचा जबडा, तसं यांच्यामध्ये जॉज नसतात. म्हणून ह्यांना काय म्हटलं आहे तर अग्नॅथोस्टोमॅटा ह्या गटामध्ये त्यांना घातलेलं आपल्याला आढळून येतं. आणि अग्नॅथोस्टोमॅटा ह्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला काय आढळतं तर दीज ॲनिमल्स किंवा ही डिव्हिजन आहे इट इन्क्ल्यूड्स ओनली वन क्लास. It includes only one class which is called as the Cyclostomata of a Cyclostomata. आता ह्याच्यामध्ये Cyclos means circular and stoma means mouth. म्हणजे ज्या ॲनिमल्समध्ये वरचा जबडा खालचा जबडा असं नाही, तर या ठिकाणी जर आपण ड्रॉ केलं तर ह्याचं एक्झाम्पल आहे. It shows the examples as the petromyzon. Petromyzon.
ठीक आहे, किंवा मिक्झिन, हे एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असलेले आपल्याला आढळून येतात. आणि हे जे ॲनिमल्स आहेत ह्यांच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं, दे शो सच अ सर्क्युलर माउथ अँड इलॉंगेटेड इल लाईक बॉडी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या ठिकाणी हे माउथ, ज्या माउथमध्ये काय प्रेझेंट असतात, सकर्स प्रेझेंट असतात. हेन्स दीज आर ॲनिमल्स आर पॅरासाइट आणि स्पेशली एक्टो पॅरासाइट इन न्यूट्रिशन असलेले आपल्याला बघायला मिळतात. तर लांबच लांब इलॉंगेटेड सॉफ्ट बॉडी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणून त्यांना इल लाईक फिशेस, म्हणजे जसं वाम मरळ असते की नाही त्यांच्याप्रमाणे, पण शरीरावरती ह्यांच्या काय नसतात, खवले हे नसतात. त्यानंतर ह्या ॲनिमल्समध्ये तुम्हाला काय बघायला मिळते, सॉफ्ट लांब लचक बॉडी प्रेझेंट असलेली आपल्याला ह्या ॲनिमल्समध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर ह्यांच्यामध्ये एक मेडियन फिन प्रेझेंट असतो. द ॲनिमल्स शो प्रेझेन्स ऑफ मेडियन फिन, मध्यभागी एक पर असतो, फिन असतो, पण तो पेयर्ड नसतो. जसं माशांमध्ये असतो पेयर्ड, तसा यांच्यामध्ये आपल्याला आढळत नाही. सो दीज आर व्हेरी प्रिमिटिव्ह फिशेस लाईक ॲनिमल्स अँड दे आर इलॉंगेटेड इन शेप, हेन्स दे आर कॉल्ड लाईक इल लाईक फिशेस म्हणून ते काय केले जातात, ओळखले जातात. आता ह्यांच्यामध्ये क्रॅनियम म्हणजे हेड रिजनमध्ये जो ब्रेन आहे आणि तो ब्रेन झाकलेला असतो एका बॉक्सने, ज्याला आपण क्रॅनियम म्हणतो. तर क्रॅनियम यांच्यामधला आणि त्यानंतर जो व्हर्टिब्रल कॉलम आहे तो कसा असतो, इट इज अ कार्टिलॅजिनस. कसा असतो तो, कार्टिलॅजिनस. कार्टिलॅजिनस म्हणजे काय, कुर्चा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हाडांपेक्षा ती ठिसूळ किंवा फ्लेक्झिबल असतो. तर तशा कार्टिलॅजिनस टिश्यूने बनलेला काय असतो, क्रॅनियम, आणि तो जो व्हर्टिब्रल कॉलम आहे तो त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला आढळून येतो. आता ॲनिमल्स कसे आहेत, पॅरासायटिक इन नेचर आहेत, त्यामुळे ह्या ॲनिमल्समध्ये आपल्याला काय आढळत नाही, डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, पण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये स्टमक असलेलं आपल्याला आढळून येत नाही. आता आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे ह्या ॲनिमल्सचं, द ॲनिमल्स शो एनाड्रॉमस टाईप ऑफ मायग्रेशन. स्थलांतराचे काही प्रकार असतात, म्हणजे गोड्या पाण्यातून काही खाऱ्या पाण्यात जातात, खाऱ्या पाण्यातून काही गोड्या पाण्यात येतात. तसं ह्यांचं मायग्रेशन कुठल्या प्रकारचं, ॲनाड्रॉम. आता ॲनाड्रॉमस म्हणजे काय, हे ॲनिमल्स आहेत ते एक्सक्लुझिव्हली कसे आहेत, दे आर मरीन. ठीक आहे, मरीन वॉटरमध्ये ते आढळतात. मग दे शो मायग्रेशन फ्रॉम मरीन टू द फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटरकडे ते जातात फॉर द पर्पज ऑफ स्पॅनिंग. स्पॅनिंग म्हणजे काय, की उबवण्यासाठी, अंडी घालणे आणि ती उबवणे, ही जी प्रक्रिया आहे हे करण्यासाठी ते खाऱ्या पाण्यातून कुठे जातात, गोड्या पाण्यामध्ये जातात. आणि एकदा का अंडी उबवली की हे प्राणी काय होतात, त्यांची डेथ होते. सो फॉर द पर्पज ऑफ स्पॅनिंग ते गोड्या पाण्यामध्ये जातात. आणि एकदा का मेटामॉर्फॉसिस झालं की पुन्हा गोड्या पाण्यातून हे फिशेस कुठे येतात, खाऱ्या पाण्यामध्ये पुढचा जो जीवनकाल आहे किंवा जीवनक्रम आहे तो कुठे पूर्ण करतात, त्यांचा मरीन वॉटरमध्ये ते कंप्लीट करतात. सो दिस इज रिलेटेड विथ द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ अग्नॅथोस्टोमॅटा. ह्याच्यामधले एक्झाम्पल्स जे आहेत ते कुठले सांगितले आपण, द एक्झाम्पल्स इट इन्क्लूड्स ॲज दी पेट्रोमायझॉन, मिक्झिन ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असलेले आपल्याला आढळून येतात. बॉडी इज फिशेस लाईक बट नॉट कवर्ड विथ द स्केल्स त्याच्यावरती प्रेझेंट नसतात. फक्त एक अनपेअर्ड या ठिकाणी मेडियन फिन प्रेझेंट असलेला आपल्याला बघायला मिळतो. वैशिष्ट्य काय आहे अग्नॅथोस्टोमॅटाचं आणि सायक्लोस्टोमॅटाचं, जॉज प्रेझेंट नाहीत. इन्स्टेड ऑफ दॅट दे शो द सर्क्युलर माउथ विथ सकर्स ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेला आपल्याला बघायला मिळतो. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहे द नेक्स्ट डिव्हिजन, ग्नॅथोस्टोमॅटा हॅव्हिंग जॉज. यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, जॉज. ॲज अप्पर जॉ आणि लोअर जॉ त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि हे जे ॲनिमल्स आहेत ग्नॅथोस्टोमॅटामधले, दीज ॲनिमल्स दे आर डिवायडेड इंटू दी, म्हणजे ह्याच्यामध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत ते सगळे हायर व्हर्टिब्रेट्स म्हणून ओळखले जातात. दे आर हायर व्हर्टिब्रेट्स.
हे कसे होते, वर्टिब्रेट्सच होते, पण प्रिमिटिव्ह किंवा लोअर ग्रुप वर्टिब्रेट्स म्हणून ते ओळखले जातात. आणि हा ग्नॅथोस्टोमॅटा इट इज डिवायडेड इंटू द सुपर क्लासेस ॲज सुपर क्लास ॲज Pisces and that of the Tetrapoda. Okay, now this classification it is on the basis of locomotory organ त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे आहेत त्या बेसिसवरती यांचं डिव्हिजन केलेलं आहे. Pisces means fishes. मग आपल्याला माहिती आहे फिशेसची लोकोमोशन कशाच्या सहाय्याने होते, दे शो लोकोमोशन विथ फिन्स ॲज मग ते मेडियन फिन्स असतील, पेक्टोरल फिन्स असतील किंवा एनल फिन्स असतील त्याच्या साहाय्याने त्यांचं लोकोमोशन होतं. अँड दे शो लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ लिम्सच्या साहाय्याने ह्यांच्यामध्ये काय आढळून येतं, लोकोमोशन झालेलं आपल्याला आढळून येतं. आणखीन फरकाचे मुद्दे जर दोन्हींमध्ये सांगायचे झाले तर पायसेस कसे असतात, एक्सक्लुझिव्हली ॲक्वॅटिक म्हणजे ह्यांचा पूर्णपणे पाण्यामध्ये अधिवास असलेला आपल्याला आढळून येतो. टेट्रापोडाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दे शो देअर हॅबिटॅट पाण्यामध्ये राहू शकतात किंवा दलदलीच्या भागामध्ये ते राहू शकतात किंवा पूर्णपणे यांच्यामध्ये टेरेस्ट्रियल टाईप ऑफ इव्होल्युशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग पुन्हा हे जे पायसेस आहेत दे आर अगेन डिवायडेड इंटू द टाईप्स ॲज Pisces are again divided into the types as chondric thighs आणि ostichthys. ऑस्टिक थाईज हे काय पडतात त्याचे तर सुपर क्लास पायसेसचे हे दोन क्लासेस कॉन्ड्रिक थाईज आणि ऑस्टिक थाईज. आता हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती तर त्यांच्यामध्ये जो व्हर्टिब्रल कॉलम आहे तो कशाने बनलेला आहे त्या बेसिसवरती. मग कॉन्ड्रिक थाईज म्हणजे कोणाला म्हणायचं, ज्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम कशाने बनलेला आहे, कार्टिलेजने. कशाने, कार्टिलेजने, कुर्चेने बनलेला आहे. आणि ऑस्टिक थाईज म्हणजे ज्यांचा व्हर्टिब्रल कशाने बनलेला आहे, बोन्सने. मग ह्यांना कार्टिलेजिनस फिशेस म्हटलं जातं आणि ह्यांना बोनी फिशेस असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यानंतर हा जो आपला सुपर क्लास टेट्रॅपोडा आहे, दिस टेट्रॅपोडा इट इज अगेन डिवायडेड इंटू द 4 क्लासेस ॲज दी amphibia, then reptiles, then aves and that of the mammalia. Okay, so the locomotion with the help of limbs called tetrapoda and includes the classes as amphibia, उभयचर प्राण्यांचा वर्ग, बेडूक हे त्यातलं एक्झाम्पल. देन रेप्टाईल्स, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वर्ग, ज्यांच्यामध्ये तुम्हाला काय आढळतं, एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर लिझार्ड त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगता येईल, स्नेक त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगता येईल. एव्ज म्हणजे पक्षी, उडणाऱ्या प्राण्यांचा जो गट आहे एव्ज, ज्याला आपण बर्ड्स हे याच्यामध्ये इन्क्लुडेड आपल्याला आढळून येतात. आणि लास्ट सगळ्यात मोर इव्हॉल्ड फायलम ऑफ द क्लास फ्रॉम द कॉर्डेटा इन विच द मॅमल्स आर इन्क्लुडेड, ज्याच्यामध्ये सस्तन प्राण्यांचा समावेश होतो विथ द वेल डेव्हलप्ड ब्रेन कपॅसिटी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली आपल्याला आढळून येते. सो दिस इज रिलेटेड विथ द फायलम कॉर्डेटा, सबफायलम युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा, वर्टिब्रेटा. नाउ वर्टिब्रेटा इज अगेन डिवायडेड इंटू डिव्हिजन्स अग्नाथा अँड दी ग्नॅथोस्टोमॅटा. अग्नॅथोस्टोमॅटामध्ये केवळ एकच क्लास येतो, सायक्लोस्टोमॅटा, ज्याचं एक्झाम्पल आहे पेट्रोमायझॉन, मिक्झिन. त्यानंतर ग्नॅथोस्टोमॅटा ज्यांच्यामध्ये जॉज प्रेझेंट आहेत. आणि दिस डिव्हिजन इज अगेन क्लासिफाईड इन टू सुपर क्लास ऑन द बेसिस ऑफ लोकोमोशनसाठी त्यांच्यामध्ये काय ऑर्गन्स आहेत आणि आदिवास त्यांचा कशामध्ये आढळतो. पायसेस, फिशेस अगेन डिवायडेड इन टू द क्लास ॲज कॉन्ड्रिक थाईज अँड ऑस्टिक थाईज, म्हणजेच कार्टिलेजिनस फिशेस आणि बोनी फिशेस. अँड द नेक्स्ट सुपर क्लास टेट्रॅपोडा, ज्यांच्यामध्ये लिम्सच्या साहाय्याने लोकोमोशन होते, विच आर डिवायडेड इन टू classes as amphibia, then reptilia, aves and that of the mammalia. So here ends related with the phylum Chordata, and in which we have studied all this related with the classification of chordates. Thank you.